लुक एट दिस गाइस, क्या लगती है हाईवे पे अपनी बाइक। दोस्तों और स्वागत है दोबारा एक बार एक नए वीडियो में। जी हाँ, निकल रहे हैं और एक राइड के लिए हमारे नए बाइक पे। ट्रैफिक का बहुत आवाज़ है, यहाँ पर वेट नहीं करता हूँ, बाकी की बातें राइड पे करते हैं। पहले निकलते हैं यहाँ से और बाकी का स्टोरी बताता हूँ। तर नमस्कार मंडळी, आजची राईड खास आहे कारण आपण आज करणार आहोत मुंबई ते लोणावळा, ते पण आपल्या स्वतःच्या हिमालयन 450 वर आपली पहिली लॉंग राईड। पण एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे, मी माईक अडॅप्टर घरीच विसरलो। आता ज्यांना माहित नाही माईक अडॅप्टर काय असतं त्यांच्या माहितीसाठी, माईक अडॅप्टर एक असा इक्विपमेंट आहे जो कॅमेरा आणि माईकच्या मध्ये असतो, ज्याने माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो। म्हणून आजचा पूर्ण व्लॉग व्हॉइस ओव्हर मध्ये करावा लागलाय। पण राईडची मजा, सह्याद्रीचे रस्ते आणि आपली बाईकची पॉवर काही कमी होणार नाही। तर चला सुरू करूया आपली आजची सफर। बघताच बघता मी शिरडोन टोल प्लाझा पार करत होतो। राईड आत्ता खऱ्या अर्थाने सुरू झालं। मुंबई ही खूप पाठी राहून गेली होती आणि सह्याद्रीचे घाट जवळ येत होते। सूर्योदय पूर्ण झाला आणि मी येऊन पोचलो खोपवलीला। आता सुरू होणार आहेत ती वळणं जी प्रत्येक रायडरला आवडतात। खंडाला घाट सेक्शन, जिथे बाईकची पॉवर आणि रायडरचा कंट्रोल दोघांची परीक्षा होते। आता सुरुवात झाली घाटातून रायडिंगची। समोर हिरवाईने भरलेला सह्याद्री, एकीकडे खोल दऱ्या आणि मधून वळणाचा रस्ता। संडे असल्यामुळे घाट पूर्ण जिवंत झाला होता। सुपर बाइक्स, क्रुझिंग, टूरिंग बाइक्स सगळेच आले होते। पण माझ्यासाठी आज सगळ्यात खास होती माझी बाईक, घाटातून प्रत्येक वळणावर कॉन्फिडन्स देणारी। काही मिनिटातच घाटाच्या टॉप सेक्शनवर पोहोचलो। वरून दिसणारा सह्याद्री, धुक्याच्या हलक्या रेषा आणि खाली वळणाचा रस्ता। काही क्षण थांबलो, फोटो काढले, कारण असे मोमेंट फक्त अनुभवाचे नसतात, जपायचेही असतात। घाट संपल्यानंतर रस्ता हळूहळू कार्लाकडे वळतो। हायवेचा वेग मागे राहतो आणि गावाकडचे शांत वाईब सुरू होतात। रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकानं। जसं पुढे जातोय तसं जाणवतं आज आपण फक्त राईड नाही करत, आपण इतिहासाकडे चाललोय। फायनली आफ्टर रायडिंग फॉर 2.5 hours वी आर एंटरिंग द मेन गेट ऑफ कार्ला केव्स। रस्त्याची धावपळ मागे राहिली, आता सुरू होतो इतिहासाचा प्रवास। समोर उभा आहे डोंगर आणि त्या डोंगरात दडलेली शेकडो वर्षांची कहाणी। कार्ला इथे पोहोचताच बाईक पार्क केली आणि सुरुवात झाली 10 मिनिटाची चढाई। आणि काही वेळातच मी येऊन पोहोचलो एकविरा आई मंदिराच्या समोर। इथे फक्त श्रद्धा आणि शांतता। इतक्या सुंदर प्रवासानंतर ही भेट खासच वाटत होती। मंदिरात शूटिंग करणं अलाव नाहीये आणि तो मोमेंट मनात साठवून ठेवला। आता पुढचा टप्पा लेण्यांचा। मंदिरातून बाहेर येऊन आपण निघालो लेण्यांचं तिकीट काढण्यासाठी, कारण आता सुरू होणार होता इतिहासाचा खरा प्रवास। So done with purchasing the ticket. That's the toughest buy ever
to see Karla Leni. Let's go, let's visit the Karla caves. तिकीट हातात घेतली आणि निघालो लेण्यांकडे. पहिल्याच क्षणी जाणवतं ही जागा वेगळी आहे. समोर उभे असलेले भले मोठे स्तंभ, वर कोरलेली नकाशी आणि आत पसरलेली ती शांतता, ही आहे कार्ला लेणी, जिथे प्रत्येक दगड इतिहास बोलतो 2000 वर्षापूर्वींचा. आत शिरताच डावी आणि उजवीकडे भव्य शिल्प उभे दिसतात. दगडात कोरलेले हत्ती, त्यावर बसलेले मानवी आकृती, प्रत्येक रेषात बारीकाई. 2000 वर्षांपूर्वी कोणाच्या हाताने हे घडवलं असेल? ही आहे कार्ला लेणी, जिथे प्रत्येक भिंत एक कथा सांगते. इतक्या वर्षानंतरही ही शिल्प तितकीच भव्य, तितकीच जिवंत वाटतात. आणि ज्या दरवाज्यातून आपण आत येतो त्याच्या पूर्ण वर आणि खाली अशा अप्रतिम कोरीव काम दिसते. दगडात कोरलेले स्त्री पुरुष आकृती, त्यांचे दागिने, वस्त्रांची बारीकाई, प्रत्येक गोष्ट इतकं जिवंत वाटते की क्षणभर विश्वास बसत नाही. हे सगळं हजारो वर्षापूर्वी घडवलंय. ही आहे कार्ला लेणी, जिथे प्रत्येक इंचावर कलाकारांची मेहनत दिसते. दरवाजा स्वतः एक कलाकृती आहे. दरवाजात शिरताच समोर जे दृश्य उभं राहतं ते शब्दात सांगणं कठीण आहे. डावी आणि उजवीकडे रांगेत उभे असलेले भव्य स्तंभ आणि वर अर्धा गोलाकार छत, जणू काही काल इथे थांबून राहिले. ही आहे कार्ला केव्ज मधली मुख्य चैत्यगृह. काही स्तंभांवर अशी अक्षरं आणि चिन्ह कोरलेली आहेत. 2000 वर्षापूर्वी कोणीतरी आपलं नाव, आपली ओळख या दगडांवर कायम उमटून गेलंय. जमिनीवर दिसणारे हे खड्डे फक्त दगडातले खड्डे नाहीत. हा एक खेळ आहे जो प्राचीन काळात खेळला जात होता. अशा प्रकारचे गोल खड्डे भारताच्या अनेक किल्ल्यांवर आणि प्राचीन स्थळांवर दिसून आले आहेत. इतिहासकार सांगतात हे बोर्ड गेम असू शकतात. जसं आज आपण सापशिडी किंवा चौपट खेळतो तसंच काहीतरी त्या काळात इथे खेळलं जात असावं. मुख्य लेण्यातून डाव्या बाजूला गेलं की अजून एक वेगळा भाग बघायला मिळतो. खाली 4 खोल्या आणि वर 8, जणू काही प्राचीन काळातील निवासस्थान. इतिहासकारांच्या मते या कक्षामध्ये भिक्षू राहत असावे, ध्यान, अभ्यास आणि साधनेसाठी. प्रत्येक खोली साधी पण अर्थपूर्ण. आणि वरच्या भागात पोचलो की समोर दिसतं संपूर्ण कार्ला गाव. हजारो वर्षपूर्वी या ठिकाणाहून कोणी हा नजारा पाहिला असेल. ही कल्पना वेगळीच फिलिंग देते. लेण्या पाहून झाल्यानंतर मन इतिहासाने भरून गेलं होतं. पण आजचा प्रवास अजून बाकी होता. पुन्हा बाईक स्टार्ट केली आणि निघालो पुढच्या डेस्टिनेशनकडे, म्हणजेच टायगर पॉइंट. पुन्हा एकदा वल्नी भरलेला रस्ता आणि थंड हवा, समोर पसरलेलं सह्याद्री आणि सोबत माझी हिमालयन. काही वेळ राईड केल्यानंतर शेवटी पोचलो आपल्या फायनल डेस्टिनेशन म्हणजेच टायगर पॉइंटला. तर एकदम बेवकूफी भरा दिन खपत आलाय माझा. माईक ॲडॅप्टर विसरलो, तरी पण कंटिन्यू केली जर्नी. टायगर पॉइंटला आल्यावर कॉर्नभजी खाऊन ती घरा निघतो. सो फ्रेंड्स, दैट वाज माई टाइम फिनिशिंग दिस वीडियो. जैसे चाहा था वैसे तो नहीं हुआ, पर ठीक है, जो होता है वो अच्छे के लिए होता है. तो मिलते हैं 2 नई वीडियो में. तब तक के लिए जय हिंद एंड गुड बाय.